म्हणणार असं पण नको. तर ऑलरेडी जी लोक इथे आले अपेक्षा घेऊन की मला 4 पैसे मिळवायचे आहेत, समाजकार्य करायचं आहे, माझं नाव मिळवायचं आहे, तर आपल्याकडे जवळजवळ 20,000 पेक्षा जास्त लोक काम करतात आणि सगळ्या डिपार्टमेंटमधले. त्यामध्ये डॉक्टर आहेत, पोलीस आहेत, शिक्षक आहेत, वकील आहेत, क्लास 1 अधिकारी पण आहेत, तहसीलदार आहेत, नायब तहसीलदार आहेत, विद्यमान पण आहेत, रिटायर पण आहेत, शेतकरी पण आहेत, गृहिणी आहेत, सगळ्या लेवलची. तर ह्या सगळ्या लोकांना आपण इथे आणू शकत नाही. जी काही आता लोकलला जी आमची लोक उपस्थित आहेत त्यांच्यामध्ये काही लोकांना आपण तुमच्या माध्यमातून काही एक तुम्हाला चांगला गायडन्स मिळेल म्हणून त्यांचं मनोगत थोडं घेऊया आपण. तर जुन्या लोकांनी थोडंसं आपलं शेअरिंग करायचं की त्यांच्या आयुष्यामध्ये या संस्थेमध्ये आमचा काय बदल घडला. आपण पहिल्यांदा असे बदल बघूया. कारण आमच्याकडे मॅक्झिमम लोक चांगलं काम कोण करतात की जे स्वतः प्रोडक्ट वापरतात, जो स्वतः आमचा उपभोक्ता होता त्याने स्वतः अनुभव घेतलेला आहे. अनुभव घेऊन त्यांना जो रिझल्ट आला त्या रिझल्ट आल्यानंतर मग त्यांनी लोकांना सांगायला चालू केलं. असे अनेक लोक आहेत. अनेक लोक प्रॉपर बिझनेससाठी आले, त्यांनी बिझनेस म्हणून पण काम केलं आणि त्यांना चांगला पैसा पण मिळाला. त्यांच्या माध्यमातून अनेक लोक व्यसनमुक्त झाले, मधुमेहमुक्त झाले. तर अशी व्यक्ती आपल्याकडे आहेत. शिक्षक आहेत रिटायर, विजय माने सर, मी त्यांना इन्व्हाइट करतो. त्याचा जोरदार टाळ्या. त्याच्याबद्दल थोडंसं मी सांगतो. सर प्राध्यापक होते, प्राचार्य होते आणि स्वतः डायबिटीस पेशंट होते. ह्यांचं इंटेन्शन प्रोडक्ट घेणं किंवा काम करणं हे नव्हतं. त्यांच्याबद्दल एक मोठी गोष्ट मी सांगतो. आज तुम्हाला दिसतात ते ह्या वयाची, पण आतापर्यंत मला वाटतंय आम्ही ऐकलं तो पण 57, त्यानंतर किती देश वाटले तरी पण सांगायला पाहिजे 3 वाटले, म्हणजे 57, 58, 59 देशांचा प्रवास त्यांनी केलेला आहे ह्या वयात. आणि एक आयुष्य एन्जॉय कसं करायचं हे यांच्याकडे शिकायला पाहिजे. कारण वर्षातून 2 ते 3 देश हे आपल्या फॅमिलीसोबत फिरतात, आयुष्याचा खूप अनुभव आनंद घेतात. हे घेत असताना स्वतः शिक्षक असल्यामुळे शिक्षक चिकित्सक असतात, कुठल्याच काही गोष्टी लगेच घेत नाही. आणि अशा पद्धतीने जर कुठली गोष्ट जात असेल, जरी मार्केटिंग आहे काय हे आहे काय ते सगळं बघून म्हणजे सोनारांना जसं हे करायला पाहिजे तसं हे शिक्षकांचं काम असतं. त्यांनी पूर्ण ते शहानिशा करून मग औषध घेतलं, रिझल्ट बघितलं, मग आमच्यासोबत ते जुडलेले आहेत. तर ते थोडंसं 2 मिनिटात आपल्या मनोगत व्यक्त करतील. तर त्यांना शुगर कशी होती, काय होती, किती होती आणि औषध घेतल्यानंतर किती काय बदल घडला. थँक्यू असलम भैया. असलम भैया आपल्या या संस्थेचे संचालक आहेत आणि आपल्या संस्थेमध्ये ते खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. मी विजयकुमार माने, रिटायर शिक्षक. मला आज या ठिकाणी खूप आनंद होतो. माझी एक विद्यार्थिनी कडेमध्ये उभेराताई आज या ठिकाणी प्रशिक्षणाला उपस्थित राहिलेली आहे. त्याचा मला खूप अभिमान वाटतो आहे की आमच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या ठिकाणी सामाजिक कार्यात पुढे होऊन सहभागी होत आहेत, प्रशिक्षण घेऊन काम करत आहेत. याचा माझ्यासारख्या शिक्षकाला खूप अभिमान वाटतो आहे. तर मला शुगर होती, गेली 15 वर्षे शुगर होती, 15 ते 16 वर्षे. आणि डॉक्टरांच्या गोळ्या खायच्या, महिन्याला रिपोर्ट काढायचा, पुन्हा डॉक्टरांच्याकडे जायचं, वाढलेली शुगर बघायची डॉक्टरांनी आणि एक गोळी वाढवून द्यायची किंवा गोळीची पॉवर वाढवायची, असा दिनक्रम चालू होता. त्याचबरोबर आमचा रोजचा सकाळचा व्यायाम चालू होता. रनिंग, चालणं, वॉकिंग. अगोदर हळू चालायचं, मग फास्ट चालायचं, मग घाम येईपर्यंत चालायचं आणि मग शुगर कमी होणार, अशा या ह्याच्यातून आम्ही ते कष्ट करत होतो. सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना आमचा ग्रुप असायचा. मग काही डॉक्टर्स असायचे, काही इंजिनियर्स असायचे, काही वकील असायचे, काही शिक्षक असायचे, काही प्राध्यापक असायचे, काही बिगारी काम करणारी मंडळी असायची. आणि आमच्यात अशी चर्चा असायची की या शुगरच्या गोळ्या किती दिवस खायच्या. तर काही लोक म्हणायचे नाही, मरेपर्यंत खायच्या, गोळ्या खाल्ल्याशिवाय तुम्हाला बरं वाटणार नाही. आणि मग आमच्या डोक्यात वेगळा विषय सुरू झाला की शुगरची कायमचे बंद करणारं असं काही औषध कुठं सापडते का, होमिओपॅथी, आयुर्वेदिक याच्यामध्ये, याचा शोध सुरू झाला. आणि मला व्हॉट्सअपला एक मेसेज आला या संदर्भात या संस्थेकडून. आदिलशाह नाईक सर याने, ते प्राथमिक शिक्षक आहेत, ते या संस्थेचं काम करतायत, त्यांच्याकडून मेसेज आला. मी वाचला, पाहिलं, परत तो व्हिडिओ पाहिला आणि म्हणजे खरंच शुगर कमी होते का, खरंच गोळ्या बंद होतात का.
आपण हे औषध घेऊन बघूया, झालं तर बरंच झालं. आणि मग मी नाईक सरांना फोन केला की सर मला हे औषध पाहिजे आहे, मला कोल्हापुरात कुठे मिळेल? तर सर म्हणाले मी आता शाळेत आहे, गावात आहे, त्यामुळे मी तुम्हाला कोल्हापुरात यायची व्यवस्था करतो. त्याने आपला प्रतिनिधी पाठवून मला कोल्हापूरमध्ये औषध दिलं. त्याने कसं घ्यायचं, काय घ्यायचं, किती घ्यायचं याबद्दल चांगल्या सूचना दिल्या. पथ्यपाणी काय पाळायचं याच्या सूचना चांगल्या दिल्या आणि मी ते औषध घेत गेलो. औषध घेत गेलो. 8-10 दिवस झाले मला माझ्या शरीराच्या तक्रारी कमी होत चालल्या. अंग जड असणे ते फ्रेश वाटायला लागलं. पायाला थोड्याशा मुंग्या असायच्या, पाय दुखायचे, ते सुद्धा कमी यायला लागलं. ग्राउंडला रोज 8-10 फेऱ्या मारायचो, त्या 15-16 फेऱ्या मारायला लागलो. उत्साह वाटायला लागला, बरं वाटायला लागलं. आणि मग राहावे ना, आमच्यातले म्हणाले बघा तुमची शुगर किती कमी झाली. मग मी 8-10 दिवसांनी चेक केली शुगर. माझी 256 शुगर होती, ती 119 आली साहेब. मग म्हटलं खरोखर हे औषध सोन्यासारखं औषध आहे, आपण पुढं कंटिन्यू करायला पाहिजे. मी नाईक सरांना फोन केला, सर माझी शुगर आता कमी व्हायला लागली, मी काय करू? ते म्हणाले आहे तसं कंटिन्यू करा आणि व्यायाम वगैरे तुम्ही जे करता आहात, पथ्यपाणी जे पाळतात आहे तसं कंटिन्यू करा. मी पुढे कंटिन्यू करत गेलो. 1 महिना झाला. महिन्याने पुन्हा शुगर चेक केली, HbA1c काढा. माझं मनच राहीना. खरं म्हणजे 3 महिन्यांनी HbA1c काढायला पाहिजे, पण माझं मन राहीना. HbA1c काढला. माझा पूर्वी HbA1c 9.5 असायचा, तो सर 5.8 आला. मी उड्याच पडले. अरे वा, बरं झालं म्हटलं, शोध लागला. मग नाईक सरांना म्हटलं सर खरोखर माझी शुगर इथं पुढे जाईल का, मला पुन्हा गोळ्या घ्यायला लागणार नाहीत ना? तर मला म्हणाले ते 6च्या खाली HbA1c आला आणि 5.5च्या दरम्यान स्थिर राहिला की तुम्ही शुगर मुक्त झाला असं समजायचं आणि पुढे अनेक 2-3 महिने हे अँटॉक्सिटी वापरायचं. याचा अर्थ काय? तर ते म्हणाले तुमचा पॅनक्रिया वर्गमध्ये आला. हो सर, पॅनक्रिया वर्गमध्ये आला, तुमच्या पॅनक्रियामध्ये नॅचरली इन्शुलिन सुरू झालं आणि त्यामुळे तुम्ही शुगर मुक्त झाला असं समजायला पाहिजे. मग मी डॉक्टरांच्याकडे गेलो. डॉक्टरने माझी एक गोळी बंद केली. सकाळची गोळी बंद केली, संध्याकाळची चालू ठेवली. 5.8 येऊन सुद्धा नाही म्हणाले लगेच सगळ्या गोळ्या बंद करायच्या नाहीत, एक एक आपण टप्प्याटप्प्याने जाऊया. आणि मग पुढे कंटिन्यू करत गेलो आणि 3 महिन्यांनी पुन्हा बघितलं, आहे तशी स्थिती होती. मग मी चावटपणा केला, जरा गोड खायला सुरुवात केली, तरी सुद्धा माझी शुगर वाढली नाही. HbA1c 5.8, 5.7 आणि मग एक वेळ असं आला 5.5 आला HbA1c. आणि मग डॉक्टरनी गोळ्या माझ्या बंद केल्या. डॉक्टरनी गोळ्या बंद केल्या, म्हणाले तुमचं सध्याचं रुटीन आहे असं चालू ठेवा, पथ्यपाणी व्यवस्थित पाळा. आणि मग मला हळूच विचारलं तुम्ही दुसरं काय घेता? मग मी त्यावेळेला सांगितलं सर समर्थ सोशल फाउंडेशनचे अँटॉक्सिटी आणि अँटॉक्सिटी हे न्यूट्रिशन फॉर्म्युले आहेत, ते तुमच्या गोळ्यांच्या सोबत वापरत आहे आणि त्यामुळे माझी शुगर कमी झालेली आहे. मग म्हणाले मला आणून दाखवा. मी लगेच नेऊन नाही दाखवलं. मी या संस्थेचं ट्रेनिंग घेतलं, कारण एवढी चांगली संस्था आणि रिटायर माणूस घरात बसून कंटाळलेला, काहीतरी काम पाहिजे आपल्याला. पैसा मिळवणं हा मूळ उद्देश नाही आहे माझा. काहीतरी आपल्या हाताला काम पाहिजे, रिकामा वेळ गेला पाहिजे, समाजाच्या कामासाठी गेला पाहिजे, सामाजिक कार्यासाठी रिकामा वेळ गेला पाहिजे. म्हणून मी नाईक सरांना म्हटलं मला हे काम करायचंय, काय करू? तर अमुक तारखेला 2 दिवसाचं प्रशिक्षण आहे, ते घ्या, प्रशिक्षणाला या आणि काम चालू करा. प्रशिक्षण घेतलं, तुमच्यासारखं इथं कोपऱ्यात बसून प्रशिक्षण घेतलं. छान प्रशिक्षण मिळालं, खूप आनंद झाला आणि काम करायला सुरुवात केली. आता जवळजवळ 1 वर्षभर काम करतोय. मगापासून व्यसनमुक्तीच्या संदर्भात चर्चा झाली होती. एक आनंदाची गोष्ट सांगतो, आज सकाळचाच फोन आहे. गोवा हे दारूचं महापूर आहे, गोवा हे दारूचं महासागर आहे. पण त्याच गोव्यामध्ये 3 आठवड्यापूर्वी मी एक स्प्रे पाठवून दिलेला आहे, त्याच्याबरोबर व्हिडिओ पाठवून दिलेला आहे, अँटॉक्सिटी पाठवून दिलेला आहे.
आणि मी सांगितल्या पद्धतीने त्या मॅडमने आपल्या नवऱ्याशी काउन्सिलिंग केलेलं आहे, न सांगता काही केलेलं नाही, काउन्सिलिंग केलेलं आहे. 3 आठवडे आम्ही सांगितल्या पद्धतीनं स्प्रे वापरायला सुरुवात केलेली आहे. दर 3-3 दिवसांनी मी सतत फोन करत होतो मॅडमना, मॅडम कसा मारताय स्प्रे, काय करताय, नवरा रिस्पॉन्स देतो का, तर हो. आज त्यांचा मला फोन आला, सर दारू समोर ठेवली बाटली तरी सुद्धा तो घेत नाही. गोव्यासारख्या दारूच्या महासागरामध्ये हा चमत्कार सर घडलेला आहे आज सकाळी, ओल्ड गोवा. आणि मला एवढा आनंद झाला, अक्षरशः माझ्या जीवनाचं सार्थक झालं, समाधान मिळालं मला की मी आज जे सामाजिक कार्य करतो आहे ते एक कुटुंब उभं केलं. मी पुन्हा मी मॅडमला सांगितलं, मॅडम आता थांबायचं नाहीये, हा स्प्रे कंटिन्यू पुढे वापरायचा आहे. तुम्ही दोन वेळा मारता, तो 1 वेळा वापरा, सकाळी आंघोळ केल्यावर एकदा वापरा, नवरा जाऊ दे कामावर, येताना पिऊन आला तर मला सांगा. तर अशा पद्धतीने ती चर्चा झाली. आज मगापासून ते व्यसनमुक्तीचं चाललं होतं म्हणून मी आजचा एक रिझल्ट तुम्हाला सांगितला. तर मित्रांनो, बंधू भगिनींनो, हे सामाजिक कार्य आहे. सामाजिक कार्य जोमाने करा. सामाजिक कार्यामध्ये रिझल्ट आला की पेशंटला आनंद मिळतो, त्याच्यापेक्षा 10 पटीनं आपला आनंद द्विगुणित होतो. आणि आपला आनंद द्विगुणित झाला की आपलं आयुष्य वाढायला लागतं. ही गोष्ट नाकारता येत नाही. माणूस सतत आनंदी असेल तर तो आयुष्य त्याचं वाढायला लागतं. माणूस सतत दुर्मुखलेला असेल, रागाटलेला असेल, जे असेल तर तिथे काही खरं नाही आहे. आपल्याला सुखी समाधानी आणि आनंदाने जगायचं आहे. दुसऱ्याला सुखी होत असलेलं पाहायचं आहे. दुसऱ्याची घरं उभी करायचे, कोलमडलेली कुटुंब उभे करायचे. या निर्धारानं तुम्ही सगळ्यांनी काम करा. आमची ही समर्थ सोशल फाउंडेशन ही संस्था आहे, पण मी या संस्थेला संस्था म्हणत नाहीये. ही संस्था सामाजिक शिक्षणाचं विद्यापीठ आहे. ही संस्था सामाजिक शिक्षणाचं विद्यापीठ आहे. जसे इतर विद्यापीठ डिग्री मिळाल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट देतात, तसं आमचं हे सामाजिक शिक्षणाचं विद्यापीठ तुम्हाला आता जाताना ह्या प्रशिक्षण घेतलेलं सर्टिफिकेट देणार आहे. जसं इतर विद्यापीठ सर्टिफिकेट दिल्यानंतर तुम्ही नोकरी मागायला दुसऱ्याच्या दारात जाता, तसं आमचं हे सर्टिफिकेट तुम्हाला नोकरी मागायला लावणार नाही, तर दुसऱ्याला काम देणार आहात. तुम्ही पियानोच्या रूपानं तुम्ही दुसऱ्याला काम देणार आहात. आणि अशी पियानो संख्या वाढवून समाजामध्ये ही पियानो संख्या पसरवून समाज सुधारण्याचं काम करणार आहोत. व्यसनमुक्तीचं काम करणार आहोत, मधुमेहमुक्तीचं काम करणार आहोत, वेदनामुक्तीचं काम करणार आहोत, शिशुरक्षाचं काम करणार आहोत. आणि हा निर्धार करून आपण या ठिकाणी प्रशिक्षण संपल्यानंतर जा आणि आपापल्या भागामध्ये जाऊन हे इतकं सुंदर काम करा की तुमचं नाव लोकांनी घेतलं पाहिजे. हा मनुष्यजन्म कशासाठी आहे? हा मनुष्यजन्म यासाठी आहे की आपण जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत जे काही कार्य करतो त्या कार्यातून आपलं नाव राहिलं पाहिजे. आज आपण महात्मा फुलेंचं नाव घेतो, संत गाडगेबाबांचं नाव घेतो. काय संपत्ती होती यांच्याकडे? गाडगेबाबांच्याकडे काय संपत्ती होती? 2 दगडात टाळ कुटायला आणि 1 गाढव असायचं. पण त्याच महात्मा गाडगेबाबांना आज आपण सामाजिक स्वच्छता मोहिमेचे आदर्श बनवलेला आहे. त्यांचा आदर्श घेऊन आपण स्वच्छतेची मोहीम राबवत आहोत. काय होतं गाडगेबाबांच्याकडं? काही नव्हतं, फक्त समाजाला देणारा संदेश एकमेव त्यांच्याकडे होता. तसं तुम्ही आम्ही काम करूया, समर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून काम करूया, समाजाला सुधारूया, समाजाला उभं करूया. समाजातली वेदना, समाजातली व्यसनाधीनता, समाजातली डायबेटीस किंवा मधुमेह मुक्तता यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि तुम्ही सगळे प्रयत्न करणार आहात याचा मला पूर्णपणे विश्वास आहे. माझं लांबलेले 2 शब्द मी संपवतो. धन्यवाद. थँक्यू.